हॅलो स्टुडंट्स, माझ्या वेदांत कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहा, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 12 7th चॅप्टर बिल्स ऑफ एक्सचेंज. या बिल्स ऑफ एक्सचेंजच्या बाबतीत आपण मागील व्हिडिओमध्ये सगळे बिल्स कसे तयार करायचे आहेत ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण काय पाहणार आहोत ते या बिल्स ऑफ एक्सचेंज या टॉपिक मध्ये तुम्हाला आणखी एक क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे असतो जर्नल एंट्रीजचा, गिव्ह जर्नल एंट्रीज. तर या गिव्ह जर्नल एंट्रीज ह्याला तुम्हाला मार्क्स आहेत टोटल 10 मार्क. म्हणजे हे जर्नल एंट्रीज ज्या आहेत या 10 मार्कांसाठी तुम्हाला क्वेश्चन येतो. तर यासाठी जो आहे तर तो आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 266 वरचा इलिस्ट्रेशन नंबर 1. स्टँडर्ड 12 बिल्स ऑफ एक्सचेंज, पेज नंबर 266, इलिस्ट्रेशन नंबर 1. ओके, आता पहा, याच्यामध्ये इलिस्ट्रेशन नंबर 1 तुम्ही 266 पेज जर काढलं तर त्या पेज वरती तुम्हाला जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे नंबर 1चं, त्याच्यामध्ये पहा दिलेलं आहे हे. ऑन 1st June 2019 प्रताप सोल्ड गुड्स टू सुजीत वर्थ ₹82,000. मिनिंग काय, याचा अर्थ काय आहे? 1 जून 2019 प्रताप सोल्ड गुड्स म्हणजे प्रतापने गुड्स सोल्ड केलेले आहेत, माल विकलेला आहे. टू सुजीत, कोणाला विकलाय माल? सुजीतला माल विकलेला आहे, वर्थ ₹82,000. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे या सेंटेन्स साठी आपल्याला इथे जर्नल एंट्री करायची आहे. त्यांनी सगळ्यात खाली तुम्हाला इथे दिलेलं आहे पहा, गिव्ह जर्नल एंट्रीज फॉर दिस फॉलोइंग केसेस. त्यांनी सांगितलं पहा, गिव्ह जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज लिहायच्या आहेत कशा संदर्भात? इन द बुक्स ऑफ सुजीत अँड प्रताप. कोणाच्या पुस्तकात लिहायच्या आहेत? तर इन द बुक्स ऑफ सुजीत अँड प्रताप, या दोघांच्या पुस्तकात आपल्याला लिहायचे आहे. फॉर द फॉलोइंग केसेस, खालील केसेस मध्ये आपल्याला या एंट्रीज कशा होतील हे आपल्याला पाहिजे. यासाठी पहा, मी इथे जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. तसा आपल्याला फॉर्मॅट तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये इन द बुक्स ऑफ प्रताप वरती काय लिहायचं? इन द बुक्स ऑफ प्रताप. आणि सेकंड दुसरा फॉर्मॅट आणखीन एक जर्नल एंट्रीजचा तयार करायचा, त्याच्यातले तिथे वरती लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ सुजीत. 2 बुक्स आपल्याला तयार करायचे, 2 पुस्तकं तयार करायची आहेत, एक प्रतापचं पुस्तक आणि एक सुजीतचं पुस्तक. ओके, याच्यामध्ये आपल्याला जर्नल एंट्री. आता जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट काय आहे? आपले कॉलम्स कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये? तर डेट, पर्टिक्युलर, LF म्हणजे लेजर फोलिओ, पान क्रमांक असा त्याचा तो कॉलम असतो, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. जर्नल एंट्रीज मध्ये आपल्याला एका अमाऊंटला डेबिट पडणार आहे आणि एका अमाऊंटला क्रेडिट पडणार आहे. तर त्या अमाऊंट लिहिण्यासाठीचे हे 2 कॉलम. अशा पद्धतीचाच हा जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट. सेकंड, इन द बुक्स ऑफ सुजीतलाही आपल्याला त्याचप्रमाणे फॉर्मॅट तयार करायचा. 2 पुस्तकं तयार झालेली आहे. आता आपण एंट्रीज करायच्या आहेत. एंट्रीज करत असताना पहा, तुम्हाला इथे ते दिसत आहे की प्रताप सोल्ड गुड्स टू सुजीत, म्हणजे प्रतापने माल विकलेला आहे सुजीतला. अर्थ लक्षात आला? काय सांगितलं त्यांनी? प्रताप सोल्ड गुड्स टू सुजीत, प्रतापने माल विकलेला आहे सुजीतला. मग आता यावेळी इथे आपल्याला फक्त एक लक्षात घ्यायचं की सगळ्या रूल्स आहेत या ठिकाणी, सगळे अकाउंटिंग रूल्स इथे घेतलेले आहेत. तुम्हाला पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट शिकवलेले आहे. त्याचे जे रूल्स आहेत तेही तुम्हाला माहिती आहे. पण आपल्याला सगळ्यात सोप्यात सोपं जाण्यासाठी एक रूल इथे पाहूयात आपण की रिअल अकाउंटचा रूल काय. तर रिअल अकाउंटचा रूल आपला काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा आपला रूल आहे. त्या रूल मध्ये माझ्याकडे काय आलं, जे आलंय त्याला डेबिट द्यायचे, डेबिट व्हॉट कम्स इन. जे आलेलं आहे त्याला डेबिट द्या. क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे गेलेलं आहे त्याला काय द्या? क्रेडिट द्या. ह्या रूल प्रमाणे प्रतापच्या पुस्तकात नोंद करणार आहे. प्रतापच्या वहीमध्ये, त्याच्या रजिस्टरमध्ये नोंद करणार आहे.
कशाची नोंद करणार, काय हे करणार आहे याच्यामध्ये, तर काय विचार करणार तो, माझ्याकडे काय आलं आणि माझ्याकडून काय गेले. आता आणखीन एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जेव्हा हा बिल्स ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम असतो त्यावेळी हे जे गुड्स सोल्ड केलेले असतील हे कॅशने सोल्ड होत नाही. बिल्स ऑफ एक्सचेंजचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये नेहमी क्रेडिटचा व्यवहार असतो. क्रेडिट म्हणजे उधारीचा व्यवहार असतो. त्यामुळे प्रतापने माल विकलेला आहे, उधारीवरती विकलेला आहे सुजितला. मग पहा, जेव्हा उधारीवरती माल विकलेला असतो त्यावेळी याला कॅश मिळाली का, मिळालेली नाही. मग काय याच्याकडे काय आलं, तर काहीच आलेलं नाही. आलंय का काहीच आलं नाही. कॅश दिली का, सुजितने कॅश दिली का, नाही. फक्त सुजित काय केलाय, माल घेऊन गेलेला आहे. म्हणजे प्रताप गुड्स सोल्ड, माल विकलाय, तो माल सुजित घेऊन गेला. म्हणजे प्रतापकडनं माल गेला पण आलेलं काहीच नाही. असं जेव्हा तुम्हाला आन्सर मिळते, तुम्ही पहा या ठिकाणी जेव्हा तुम्हाला काहीच आलं नाही मग डेबिट कोणाला द्यायचं, तर समोरचा व्यक्ती कोण आहे, ज्याच्याकडे माल गेला, ज्याने माल खरेदी केला तो आहे सुजित. म्हणून इथे एंट्री येईल तुमची सुजित अकाउंट डेबिट. ज्याच्याकडे माल गेला त्याला द्यायचा आहे डेबिट. आणि याच्याकडून गेलं काय, तर गुड्स गेलेले आहेत आणि ते विकले गेले, सोल्ड झाले. म्हणून या ठिकाणी टू गुड्स न लिहिता इथे काय लिहायचंय, टू सेल्स अकाउंट. अशा पद्धतीची ही पहिली तुमची एंट्री होणार आहे की सुजित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आता याच्यात पहा, डेट तुम्हाला दिली ऑन 1 जून. इथे दिलंय प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेला आहे ऑन 1 जून. मग आपण पण या ठिकाणी लिहायचं आहे 1 जून, डेट आहे 2019. त्या दिवशी केलेली ही एंट्री आहे. अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 82,000. मग त्यानुसार सुजित अकाउंट डेबिट 82,000 टू सेल्स अकाउंट 82,000. ही झाली तुमची पहिली एंट्री इन द बुक्स ऑफ प्रताप. आता प्रतापच्या पुस्तकात नेहमी लक्षात ठेवायचं कोणाचं नाव येईल, सुजित. आणि सुजितच्या पुस्तकात नेहमी कोणतं नाव येणार आहे, प्रताप. स्वतःच्याच पुस्तकात स्वतःच नाव कधीही लिहिलं जात नाही. त्यामुळे प्रतापच्या पुस्तकात प्रताप हे नाव कुठंही तुम्हाला एंट्रीत घ्यायचं नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता ही झाली तुमची एंट्री. या एंट्रीचं तुम्हाला लिहावं लागतं, नरेशन लिहावं लागतं. तर नरेशन काय आहे पहा या ठिकाणी, बिंग. नरेशन लिहायचं असतं इन ब्रॅकेट, स्टार्ट त्याची असते बिंगने. बिंग काय केलेलं आहे आपण, ही कशाची एंट्री केली आहे, नरेशन म्हणजे काय की ब्रीफ एक्सप्लेनेशन. ही एंट्री तुम्ही कशाची केली आहे ते खाली लिहायचं आहे आपल्याला, बरोबर. बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. अशा पद्धतीने ही झाली तुमची फर्स्ट एंट्री इन द बुक्स ऑफ प्रताप. कम्प्लीट एंट्री झाली. सेम टू सेम डेला इन द बुक्स ऑफ सुजित काय एंट्री होणार. आता सुजितच्या पुस्तकात कोणती एंट्री होणार आहे इथे, तर पहा सुजित पण तोच विचार करणार आहे की माझ्याकडे काय आलं आणि माझ्याकडून काय गेलं, बरोबर. मग आता सुजितने ऍक्च्युली प्रतापकडनं माल खरेदी केलाय, म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे माल आलेला आहे. जे आलंय त्याला काय देणार आहे, तो डेबिट देणार आहे, बरोबर. डेबिट व्हॉट कम्स इन. जे आलंय त्याला डेबिट द्या. मग ह्याच्याकडे गुड्स आले, मग तो गुड्सला डेबिट देणार. पण ते गुड्स त्याने काय केलेले, परचेस केलेले, प्रतापकडनं खरेदी केले. त्यामुळे तो इथे काय ना, डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स अकाउंट डेबिट. आता गुड्स हा शब्द न वापरता तो कोणता शब्द वापरणार आहे, परचेसेस अकाउंट डेबिट, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याला तो काय देणार आहे, टू गेलं काय आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय गेलं, मग सुजितने प्रतापला काही दिले का, काही पैसे दिलेत का, नाही. कारण हा उधारीवरचा व्यवहार आहे त्यामुळे पैसे तर दिलेले नाही. मग काहीच नाही दिलेलं, मग इथे क्रेडिट कशाला द्यायचं, क्रेडिट कोणाला द्यावं लागणार आहे आपल्याला,
समोरचा व्यक्ती कोण आहे, कोणाकडून माल खरेदी केला, ज्या व्यक्तीकडनं जो माल देणारा व्यक्ती आहे तो कोण आहे, प्रताप. क्रेडिट द गिव्हर म्हणजे प्रताप हा देणारा व्यक्ती आहे, त्यामुळे इथे लिहायचं टू प्रताप अकाउंट. झालं. आता पहा इथे तुम्हाला दिसतंय सुजित अकाउंट डेबिट, इकडे काय दिसतंय, प्रतापला आहे क्रेडिट. टू सेल्स अकाउंट, सेल्सला क्रेडिट आहे, याच्याकडे परचेसला डेबिट आहे. बघा जे गेलं त्याला क्रेडिट, हा म्हणतोय जे आलं त्याला डेबिट. या पद्धतीने तुम्ही एंट्रीज या करायच्या आहेत. अमाऊंट आणि डेट चेंज होणार नाही. जी डेट इकडे आहे, जी अमाऊंट इथे आहे त्याच इथे पण राहणार आहे. त्यानुसार 2019 1 जून आणि अमाऊंट किती असणार आहे इथे, 82,000. ओके. याला पण आपल्याला नरेशन लिहायचं आहे. नरेशन लिहिताना काय, बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, याने विकलाय माल म्हणून ह्याने काय लिहिलंय, सोल्ड. इथे फक्त आपल्याला नरेशन लिहिताना चेंज काय करावं लागेल, बिंग गुड परचेस ऑन क्रेडिट. बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. अशा पद्धतीने याच्याकडची ही फर्स्ट एंट्री, इकडे ही फर्स्ट एंट्री, अशा दोन एंट्रीज इथे झाल्या. इन द बुक्स ऑफ प्रताप, इन द बुक्स ऑफ सुजित. झालं. ही फर्स्ट एंट्री झाल्यानंतर सेकंड सेंटेन्स पुन्हा चेक करायचं. काय दिलेलं आहे सेकंड सेंटेन्स, सुजित ऍक्सेप्टेड अ बिल ड्रॉ अपॉन हिम बाय प्रताप फॉर 2 months फॉर ₹82,000. काय सांगितलंय, सुजित ऍक्सेप्टेड अ बिल. बघा मागील व्हिडिओमध्ये आपण एक बिल तयार करायला शिकलो होतो. त्या बिल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पर्सन दुसऱ्या पर्सन वरती काय करतो, बिल ड्रॉ करतो आणि दुसरा जो पर्सन आहे ज्याच्या नावावरती बिल काढलेलं असतं तो ते बिल काय करतो, ऍक्सेप्ट करतो. ऍक्सेप्टेड म्हणून साईन करतो. हे आपण मागील व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे. सगळे बिल्स आपण पाहिलेले आहेत, बरोबर. मग त्यानुसार याने काय केलं, आता प्रतापने माल तर विकलाय, 82,000 रुपये तर सुजितकडनं यायचे, पण ते 82,000 रुपये जर सुजित म्हटला की मी आफ्टर किती 2 months म्हणजे 2 महिन्यानंतर मी पैसे देतो, असं जर का सुजितने सांगितलं तर प्रताप काय करेल, त्याच्या नावावरती एक बिल तयार करेल. बिल्स ऑफ एक्सचेंज आपण जे शिकलोय तसं बिल तयार करणार. त्या बिलामध्ये तो लिहिणार, आफ्टर 2 months पेड टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹82,000. आपण जे शिकलोय मागील व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे ते सगळं लिहिलं जाणार आणि ते बिल ऍक्सेप्ट कोण करणार आहे, सुजित ऍक्सेप्ट करणार, बरोबर. आणि ते ऍक्सेप्टेड अशी साईन करून ते बिल तो कोणाला देणार आहे, प्रतापकडे देणार. हेच सेंटेन्स इथं सांगितलंय. सुजित ऍक्सेप्टेड अ बिल ड्रॉन अपॉन हिम, त्याच्यावर काढलेलं आहे, बाय प्रताप. कोणी काढलं बिल, प्रतापने बिल काढलेलं आहे. फॉर 2 months 2 महिन्यांसाठी काढलेलं आहे आणि अमाऊंट ज्या अमाऊंटचा माल विकलेला आहे तेवढ्या अमाऊंटचं बिल तयार केलेलं. ओके. आता पहा, बिल ऍक्सेप्ट करून सुजितने बिल कोणाजवळ दिलं, प्रतापकडे दिलं. परत रूल तोच, प्रतापकडे काय आलं आणि प्रतापकडून काय गेलं, बरोबर. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. याच हिशोबाप्रमाणे प्रताप विचार करेल माझ्याकडे काय आलं, मग प्रतापकडे काय आलेलं आहे, बिल तयार केलं ऍक्सेप्ट करून याच्याकडे आलेलं आहे, म्हणजे याच्याकडे आलं काय, बिल आलेलं आहे. म्हणजे जे आलंय त्याला तो काय देणार आहे, डेबिट. पण हे जे बिल आलेलं आहे या बिलाचे त्याला काय येणार आहे, भविष्यात पैसे मिळणार आहेत. मग भविष्यात जर त्याला पैसे मिळणार आहेत ते रिसीव्ह होणार आहेत तर त्याला शब्द काय येणार आहे, रिसिवेबल. काय शब्द येणार आहे, रिसिवेबल. म्हणजे हे बिल जे आहे ते प्रतापच्या दृष्टीने काय आहे, रिसिवेबल आहे. म्हणून तो काय म्हणणार, माझ्याकडे काय आलं, बिल्स रिसिवेबल आलेला आहे. मग इथे लिहिणार तो बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. जे आलं
ते त्याला डेबिट. बरोबर. किती रुपयाचं बिल काढलेलं आहे? 82,000. म्हणजे डेबिटला अमाऊंट किती? 82,000. तारीख कोणती आहे? ज्या दिवशी माल विकला त्याच दिवशी ऑब्व्हियसली बिल काढलेलं असणार आहे आणि ते ऍक्सेप्ट झालेले. म्हणजे इथे तारीख पुन्हा येणार आहे तुमची 1 जून. झालं. त्याच्यानंतर गेलं काय? बिल्स रिसिवेबल आलं, पण ते बिल्स रिसिवेबल घेतल्यानंतर दिलं काही आहे का प्रतापने? तर काहीही दिलेलं नाही. मग जर गेलेलं काहीच नाही, मग समोरचा व्यक्ती कोण आहे? सुजित. मग सुजितला काय द्यायचं आपण या ठिकाणी? टू सुजित. तुम्हाला जेव्हा तिथे काहीच नाही असं आन्सर मिळतंय त्यावेळी जो समोरचा व्यक्ती आहे, जो पर्सन समोरचा आहे, घेणारा किंवा देणारा, तर त्याप्रमाणे त्याचं नाव या ठिकाणी लिहायचंय. मग पहा, याच्याकडे बिल्स रिसिवेबल आलं पण त्यांनी काही दिलेलं काहीच नाहीये. मग काहीच नाही हे जेव्हा आन्सर येत आहे त्यावेळी आपण काय लिहिणार तिथे? टू सुजित अकाउंट. अमाऊंट मध्ये बदल होणार नाही, अमाऊंट तीच राहील 82,000. झालं. आणि आता आपण त्याचं काय लिहिणार आहोत? नरेशन लिहिणार आहोत. नरेशन लिहिताना काय लिहिणार आपण? बिंग. काय लिहिणार इथे नरेशन? तर बिंग ऍक्सेप्टन्स रिसिव्ह. याच्याकडे काय आलेलं आहे? तर ऍक्सेप्टन्स आलेला आहे. मग ऍक्सेप्टन्स रिसिव्ह हे झालं नरेशन. ओके. ही झाली याच्याकडची सेकंड एंट्री. आणि आता इन द बुक्स ऑफ सुजित. सुजित कडची सेकंड एंट्री काय होणार? पुन्हा आपण नेहमीच विचार करायचा आहे काय? सुजित काय विचार करणार? सुजित काय विचार करतोय? माझ्याकडे काय आलं आणि माझ्याकडून काय गेलं. आता पहा, याने बिल ऍक्सेप्ट करून याच्याकडे दिलेलं आहे, म्हणजे याच्याकडून बिल गेलंय. त्या टायमिंगला याच्याकडे काही आलंय का? सुजितकडे काही आलं का? तर काहीही आलेलं नाही. फक्त बिल ऍक्सेप्ट केलं, बिल देऊन टाकलेलं. बरोबर. मग काहीच आलं नाही, मग डेबिट कोणाला द्यायचं? काहीच नाही हे आन्सर मिळतंय, तर मग आपल्याला डेबिट कोणाला द्यायचं? डेबिट व्हॉट कम्स इन. जे आलं त्याला डेबिट द्या सांगताय. मग काहीच आलं नाही म्हटल्यावर कोणाला डेबिट द्यायचं? समोरचा व्यक्ती. कोणाकडून आलं बिल किंवा कोणाकडे गेलं बिल हे जेव्हा आन्सर तुम्ही विचाराल, तो प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? हा समोरचा. त्याचा आन्सर काय येईल? समोरचा व्यक्ती. मग इथे डेबिट कोणाला येणार आहे? प्रताप अकाउंट डेबिट. इथे काय झालं पहा, प्रताप अकाउंट डेबिट. आणि बिल त्याच्याकडून ऍक्सेप्ट करून गेलं, म्हणजे याच्याकडून गेलंय काय? टू बिल. आता बिल गेलेलं आहे, याच्या दृष्टीने त्या बिलाला शब्द काय येणार आहे? ते बिल पेमेंट करायचंय, त्याचे पैसे आपल्याला द्यायचेत त्याला. म्हणजेच याच्या दृष्टीने त्या बिलाला नाव काय येणार आहे? बिल्स पेबल. बिल्स पेबल. म्हणजे एंट्री कशी तयार होणार? प्रताप अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट. ही झाली तुमची एंट्री. आणि त्या एंट्रीमध्ये अमाऊंट आणि डेट चेंज होणार नाही. जी अमाऊंट इकडे दिली आपण, सॉरी डेटची इकडे दिलेली आहे आणि अमाऊंटची इकडे दिलेली आहे, तीच अमाऊंट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. पहा, 1 जून डेट आणि अमाऊंट आहे 82,000 डेबिटला, 82,000 क्रेडिटला. आणि आता आपल्याला लिहायचंय नरेशन. नरेशन लिहिताना काय लिहिणार इथे आपण? बिंग इन ब्रॅकेट लिहायचंय. बिंग बिल ऍक्सेप्टन्स. बिंग ऍक्सेप्टन्स गिव्हन. जसं याने ऍक्सेप्टन्स रिसिव्ड म्हटलंय तसं हा काय म्हणेल? ऍक्सेप्टन्स गिव्हन. मी ऍक्सेप्टन्स दिला. ही झाली तुमची सेकंड एंट्री. फर्स्ट एंट्री काय आपली? गुड्स सोल्ड केला, माल विकला, याने माल खरेदी केला. ही पहिली एंट्री होती. सेकंड एंट्री काय आहे? याने बिल काढलं, याने ऍक्सेप्ट केलं आणि याच्याकडे रिटर्न केलं. याच्या दृष्टीने बिल्स रिसिवेबल आणि याच्या दृष्टीने बिल्स पेबल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी? गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सुजित अँड प्रताप फॉर द फॉलोइंग केसेस. म्हणजेच आपल्याला खालील केसेस मध्ये
काय जर्नल एंट्रीज करायच्या आहेत सुजित आणि प्रताप यांच्या बुक्स मध्ये. तर आता खालील केसेस म्हणजे तुम्हाला बघा A, B आणि C असे 3 तुम्हाला या ठिकाणी पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत. केसेस मीन्स काय आहे, त्यात मी पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत की कशा पॉसिबिलिटीज, की एक तर बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. म्हणजे फर्स्ट तुमचं काय होऊ शकतं, तर बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी, म्हणजे बिल काढलं होतं किती, 2 महिन्यांसाठी बिल काढलं होतं, म्हणजे 2 महिने कंप्लीट झाल्यानंतर ज्या दिवशी पैसे द्यायचे होते त्या दिवशी सुजितने प्रतापला पैसे आणून दिले. याला म्हणायचंय बिल ऑनर्ड झालं. ऑनर्ड झालं म्हणजे बिल क्लिअर झालं. ज्या दिवशी द्यायचे त्या दिवशी त्याने क्लिअर करून टाकलं, त्याला म्हणायचं आहे बिल इज ऑनर्ड. मग आता बिल ऑनर्ड झालं म्हणजे सुजितने प्रतापला पैसे आणून दिले. त्यावेळी प्रताप त्याच्या पुस्तकात काय एंट्री करेल, तर प्रताप काय म्हणेल, माझ्याकडे काय आलं, काय आलेलं आहे त्याच्याकडे, कॅश आली, पैसे आले, सुजितकडनं पैसे आले म्हणजे काय आलेली आहे, कॅश आली. बरोबर, म्हणजे जे आलंय त्याला डेबिट देणार तो कॅश, और आपण इथं बँक लिहू शकतो, बँक अकाउंट डेबिट. बँक का लिहिलं, कारण कदाचित चेकने पेमेंट वगैरे असू शकतं, त्यामुळे कॅश और बँक अकाउंट डेबिट असं द्यायचं आहे. आणि किती अमाऊंट येणार आहे, जी अमाऊंट आपली बिलाची होती तेवढी फुल अमाऊंट 82,000 आलेली आहे. आणि गेलं काय आहे त्याच्याकडे, त्याच्याकडून काही गेलं का, तर तो काय करणार, कॅश घेणार आणि काय करणार आहे, त्याच्याकडे असलेलं जे बिल्स रिसिवेबल होतं याचं जे बिल होतं ते बिल तो त्याला देऊन टाकणार. बरोबर आहे, कारण ते बिल तो याच्याकडे पुन्हा ठेवणार नाही, ते बिल तो त्याला देऊन टाकणार. मग त्यावेळी आपली एंट्री काय, जे आलंय त्याला डेबिट आणि जे गेलंय त्याला क्रेडिट. या रूल प्रमाणे कॅश और बँक अकाउंट डेबिट, कॅश आली आणि बिल गेलं म्हणजे टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 82,000. ही झाली याच्याकडे एंट्री झाली तयार, जर्नल एंट्री लिहिली. आपली फक्त डेट लिहायची राहिलेली आहे. आता डेट पहा, ऑन ड्यू डेट असं सांगितलेलं आहे. तर आपण ड्यू डेट कशी काढायची याबद्दलचा मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे सांगितलेलं आहे की ड्यू डेट कशी कॅल्क्युलेट करायची. काय सांगितलंय त्यांनी, फॉर 2 months बिल किती महिन्यांसाठी काढलंय, 2 महिन्यांसाठी बिल काढलंय. आणि बिल तयार कधी केलं होतं, तर बिल तयार केलं होतं 1 जूनला. मग 1 जून पासून पुढे 2 महिने काउंट करायचे, म्हणजे 1 जुलै आणि 1 ऑगस्ट. बरोबर. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये रूल पण सांगितला होता की 3 दिवस त्याच्यामध्ये एक्स्ट्रा धरायचे, 3 days ग्रेस धरायचे. म्हणजेच तुमचे आता ड्यू डेट काय येणार आहे, 1 ऑगस्टच्या पुढे 3 दिवस, म्हणजे 2nd, 3rd and 4th ऑगस्ट ही तुमची ड्यू डेट असणार आहे. म्हणजे इथे लिहायचे आपल्याला 4 ऑगस्ट. बरोबर, अशा पद्धतीने ही एंट्री झाली. नरेशन काय लिहिणार, बीइंग बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ही झाली तुमची पहिली पॉसिबिलिटी जी आहे, पहिली केस जी त्यांनी सांगितली ती अ बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी बिल क्लिअर झालं, म्हणजेच सुजितने पैसे वेळेवर आणून दिले. ही पहिली पॉसिबिलिटी. एक तर तो आणून देईल किंवा आणून देणार नाही. म्हणजे एक तर ते बिल तो ऑनर्ड करेल किंवा ते बिल तो काय करेल, डिसऑनर्ड करेल, म्हणजेच ते बिल बाद करेल. मग 2 पॉसिबिलिटीज आहेतच. त्याप्रमाणे त्यांनी इथे 2 पॉसिबिलिटीज सांगितल्या की असं झालं तर काय एंट्री करायची, जर बिल बाद झालं तर काय एंट्री करायची, या तुम्ही एंट्रीज इथे दाखवा असं त्यांनी सांगितलं. तर त्याप्रमाणे आपलं बिल ऑनरची एंट्री ही आहे. ओके. त्याच टायमिंगला इन द बुक्स ऑफ सुजितच्या पुस्तकात एंट्री कोणती करणार, त्याने बिल ऑनर केलं म्हणजे त्याने कॅश नेऊन दिली प्रतापला, त्याच्याकडून काय गेलं, कॅश गेली. आणि तो येताना प्रतापकडनं काय घेऊन आला, त्याच्याकडे काय आलं, तर तो काय घेऊन आला, बिल त्याचं घेऊन आलेलं. याने बिल देऊन टाकलंय त्याच्याकडे. बरोबर, कॅश घेतली आणि बिल दिलं. त्या सुजितच्या दृष्टीने ते बिल म्हणजे काय, बिल्स पेएबल. म्हणजे त्याच्याकडे काय आलं, बिल्स पेएबल आलेलं आहे.
डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्स पेबल हे आलेले आहे, त्यामुळे बिल्स पेबल अकाउंट डेबिट. तो काय देणार आहे, बिल्स पेबलला डेबिट देणार. अमाऊंट काही बदलणार नाहीये, बिल्स पेबल आहे कितीचं 82,000. अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये दिली. आणि गेलं काय, तर त्याच्याकडून काय गेलेली आहे, कॅश गेली. मग कॅश गेली आहे म्हणजे तो काय देणार इथे, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 82,000. ओके. आणि डेट, ड्यू डेट आपण मग अशीच काढली. कोणती डेट आहे ही, 4 ऑगस्ट ही लिहायची, 4 ऑगस्ट. आता आपल्याला राहिलंय काय त्याच्यामध्ये, नरेशन लिहायचंय. नरेशन लिहिण्यासाठी काय करावं लागेल, इथे काय लिहावं लागेल, बिंग बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. सेम नरेशन येणार. नरेशन मध्ये काही फार फरक करायची गरज नाही. बिंग बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, ऑन ड्यू डेट, ऑनर्ड. ओके. अशा पद्धतीने ही झाली आपली फर्स्ट केस, बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आपला हा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये कोणती एकच केस तुम्हाला इथे दिली जाणार आहे परीक्षेमध्ये. दोन्ही केसेस ऍट अ टाइम होऊ शकणार नाही. म्हणजे बिल ऑनर्ड पण झालं आणि डिसऑनर्ड पण झालं असं काही होणार नाही. तुम्हाला कोणती तरी एक केस इथे दिली जाईल, ऑनर्ड झालेलं आहे बिल असं सांगितलं की आपल्याला ही एंट्री करायची. लक्षात आलं ह्या सगळा प्रॉब्लेम, की आपल्याला इथं फर्स्ट एंट्री आपण काय केली, गुड्स सोल्ड आहेत त्याने परचेस केलेले, ही एंट्री. नेक्स्ट स्टेप काय होती आपली, बिल काढलेलं आहे, बिल ऍक्सेप्ट केलंय, हे ऍक्सेप्ट केलेलं बिल याच्याकडे आलं आणि याच्याकडून ते बिल आलेलं आहे, ही सेकंड एंट्री. आणि थर्ड एंट्री काय, ऑन ड्यू डेट बिल इज ऑनर्ड, बिलाचे पैसे सुजितने प्रतापला आणून दिले. अशा पद्धतीने हा आपली फर्स्ट केस जी पॉसिबिलिटी आहे तिथपर्यंतचा हा प्रॉब्लेम आपला क्लिअर झाला. ओके. यानंतर ह्या ज्या 2 पॉसिबिलिटीज आहेत, या 2 पॉसिबिलिटीचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू.